पण मला खरोखरच तुमचं कौतुक वाटतं. सप्ताहाचं संयोजन करत असताना महाराष्ट्रातल्या बऱ्याच खेड्यापाड्यामध्ये फिरण्याचा योग येतो. तुम्ही मुंबईत आहात पण गावचा फील घेत आहे, जे इथले राहणारे लोक. हो, तुम्ही मुंबईपासून जरा हटके आहात. ना तुम्ही सेंट्रलवर, ना तुम्ही वेस्टर्नवर, ना हार्बरवर. हो. मला बाबांनी ज्यावेळी सांगितलं माझी तब्येत बरी नव्हती, बाबांना म्हटलं घ्या, भागून घ्या. बाबा म्हटले नाही, यायलाच लागेल. हो. त्यांच्या आग्रहास्तव तब्येत बरी नसताना आले, पण इथे आल्यानंतर माझा थकवा कुठल्या कुठे बळाला. हो, खरं सांगतो तुम्हाला, खोटं कौतुक करायला मला आवडत नाही. बोलवा नाही तर नका बोलू. सुंदर असा लाईट लावलेला आहे, एवढा स्वच्छ सूर्यप्रकाश. त्याच्यात मी कॅटरॅक्टचं ऑपरेशन 8 दिवसापूर्वी केलंय, त्यामुळे मला एवढं सुंदर दिसतंय ना, इथे आल्यानंतर मन प्रसन्न न होईल तरच नवल. एवढं सुंदर केलंय तुम्ही, कौतुक आहे तुमचं. हो, अणुशक्तीनगर वारकरी सांप्रदायिक भजन मंडळाचं. आणि ह्या परिसरामध्ये तुम्ही आपल्या संतांचं कौतुक करताय, ज्ञानोबा तुकोबारायांचं कौतुक करताय. ही माझ्या दृष्टीनं अतीव आनंदाची गोष्ट आहे, अतीव आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी, तैसे संत जगी प्रिया करुणी धाविती आली. माऊली श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय आपल्या या अलौकिक आणि असामान्य अशा अभंगामधून संतांची जगाला आवश्यकता काय, ते काय करतात, याच्याविषयी सामान्य जनतेनं मार्गदर्शन करतात. विचार करत होतो येताना काय सांगावं, काय सांगावं. पुराणातली वाक्य सांगत बसलो तर तुम्हाला तेवढं टच होणार. आता इन्स्टंट फूड खाण्याचे दिवस आहेत. आताच बोला, त्रेतायुगात गणपतीला 4 तोंड होती, मग ती 3 तोंड कशी झाली, काय झाली. याच्यापेक्षा आजच्या जगात जगत असताना संतांची जगताला गरज आहे का, संत विचारांची जगाला गरज आहे का. आजचा काळ आपल्याला विचार प्रवृत्त केल्याशिवाय राहत नाही. आजचा काळ म्हणजे उद्याची सकाळ सुद्धा जग वणव्याने पेटलेला आहे. त्याची कित्येकांना जाणीव असेल नसेल मला कल्पना नाही, पण सकाळी तुम्ही गॅस पेटवता, हो, लायटर हातात घेता, त्यावेळी शेजारणीला विचारता का तुझ्याकडे आला का, म्हणजे गॅसवाला आला का. त्यामुळे आपल्याला सकाळपासून आताच्या जगामध्ये जग हे द्वेषाच्या वणव्यामध्ये हो भाजून निघतंय. आपण भाग्यवान आहोत, अजून ती झळ आपल्यापर्यंत आली नाही. गॅस पुरती आहे, हो, गॅस पुरती आहे. हो, ज्या दिवशी आपला दरवाजा देशाचा ठकठकवू लागेल त्या दिवशी आपण विचार प्रवृत्त होऊ की आपण सुखरूप आहोत. याला कारण ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज. हो, ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान लिहिलं, हो, जे खळांची व्यंकटी सांडव. हो, दुष्टांचा दुष्टाला जाणार नाही. हो, पण प्रार्थना करीत असताना मात्र म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडव, तया सत्कर्मी रती वाढव. वाईट जावो एवढंच नाही तर चांगलं सुद्धा पेरो. वाईट जाणं हे आपल्या आयुष्यातलं 50% काम आहे. समजा धरून चाला, हो, एक शेठजी होता आणि तो जंगलाच्या रस्त्याने जात होता, पूर्वीचा काळ. आणि तो जात असताना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन बाजार घ्यायचा आहे. जंगलातून जात असताना त्याच्यावरती नजर ठेवणारे पण गावातले काही लोक असतात. हो, शेठजी आणि नेता या दोघांवरती जनतेचं लक्ष असतं. हो, गंमत अशी झाली, शेठजी जंगलातून रात्री प्रवास करत असताना काही लोकांनी गाठलं आणि त्याच्याकडचे पैसे काढून घेतले. त्यांनी बोंबाबोंब करू नये म्हणून त्याला झाडाला बांधलं. हो,
रात्रीचा प्रसंग, रात्री कोणी नाही मदतीला, किती ओरडला तरी मदतीला कोण येणार नाही. गंमत अशी पहाट झाली आणि शेतकरी आपल्या कामावर जाऊ लागले. एक जात होता, त्याला कुठेतरी चाहूल ऐकू आली, कोणतरी कोणतंय. हो, शेठ त्याला बोलू लागले, ये रे बाबा ये ये ये. त्याने इतर गावाल्यांना हाक मारले, गावाले आले 5-25 आणि त्याला सोडवलं शेठजीला, गावातला शेठजी. हो, त्यांनी विचारलं, शेठजी कसं काय तुम्ही इथे, झाडाला कसे काय? ते म्हटले, रात्री मला चोरांनी गाठलं. हो, आणि त्यांनी मला दोरीने बांधलं झाडाला. बरं झालं तुम्ही आलात, 50% काम केलं माझं. हो, आता 50% काम करा. ते चोर ह्याच दिशेने पळालेले आहेत. माझे त्यांच्याकडे लाखभर रुपये आहेत, ते घेऊन द्या. दुःख हरण झालं पण सुख मिळत नाही, तोपर्यंत दुःख हरण झाल्याचं सुख नाही बाबा. हो, आणि म्हणून संत काय जगाला देतात, संतांनी या जगताला काय दिलेलं आहे. शूर आणि संत ही राष्ट्राची भूषण आहे बाबा. हो, महाराष्ट्रामध्ये फिरत असताना शिवछत्रपतींचा फोटो ज्या ओटीवर आम्ही पाहिला नाही, त्या घरात पाणी सुद्धा घेत नाही. ज्या ओटीवर तुकाराम महाराजांचा, ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो पाहिला नाही, हो, त्याच्या घरी पाणी सुद्धा घेऊ नका. हो, तो महाराष्ट्रीयन म्हणवण्याच्या योग्यतेचाच नाही. शूर आणि संत ही राष्ट्राची भूषण आहे, राष्ट्राची भूषण आहे. हो, आणि म्हणून संतांनी जगाला काय दिलं आणि त्याच्या बदल्यात आपण त्यांना काय देतो. हो, सत्तेची वर्गणी फाडा, हो, आणि निघा. इथपर्यंतच आपली संत सेवा आहे. हो, कधी काळी बायका मुलांना घेऊन अक्कलकोटला जाणार, तो पंढरपूर कसं आहे ते बघणार. बऱ्याच लोकांना पंढरपूर कुठल्या दिशेला तेही माहिती नसेल. आळंदी नावाचं गाव आहे या देशामध्ये, तेही माहिती नसेल. काय गंमत आहे पहा, भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये संत झाले. हो, उत्तरेमध्ये गोस्वामी झाले, दक्षिणेत अलवार झाले, पूर्वेला हो चैतन्य प्रभू झाले. प्रत्येक राज्यात संत झाले. पण माझे संत काही वेगळे आहेत. कसे संत वेगळे आहेत? ज्या वयात लग्नाची स्वप्न पडावी, त्या देशातल्या एका 16 वर्षा तरुणानं, हो, तो म्हणू लागला मी समाधी घेतो. हो, काय आश्चर्य आहे पहा. हो, ज्या वयात आपल्याला लग्नाची स्वप्न पडतात, हो, पत्र लिहायला लागतो. पत्र आता गेली, आता मोबाईल आला, त्यामुळे कळत पण नाही. पण पत्र हा इतिहास आहे. हो, प्रिय सतू तुझाच भिकू, ते दिवस गेले आता. हो, काय गंमत आहे पहा. ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी समाधी घेण्याचा संकल्प केला. हो, जगात एवढ्या उच्च दर्जाचा संत मागे झाला नाही, पुढे होणार नाही, पुढे होणार नाही. हो, ज्ञानेश्वर महाराजांचं कौतुक त्यांच्या पश्चात आलेल्या सर्व संतांनी एकमुखाने केलेलं आहे. हो, ज्ञानेश्वर महाराज आपल्या संप्रदायाचे पाय आहेत बाबा. आपण म्हणतो की नाही, ज्ञान देवे
संप्रदायाशी संबंध नाही. ते दुसऱ्याशी भेटल्यानंतर म्हणतात, महाराज ज्ञानेश्वर महाराज बिल्डर होते. हो, त्यांनी पाया रचलाय कसला तरी, म्हणजे प्लिंथ बांधलेला आहे. हो होय, ज्ञानेश्वर महाराज मराठी भाषेच्या, मराठी वाङ्मयाचा, मराठी वेदांत तत्वज्ञानाचा ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचला. हो, चांगदेव पासष्ट लिहिले. हो, ज्ञानेश्वरी लिहिली. हो, हरिपाठ लिहिला. आणि बुद्धीची खाज मिटवण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी हो कितीतरी गोड गोड असे सुंदर लिहिले. ज्ञानेश्वर महाराजांनी इतके कूट अभंग हो फक्त ज्ञानेश्वर महाराजांनीच लिहिलेले. आणि त्यांच्यानंतर येतो ते नाथ महाराजांचा प्रसंग. नाथ महाराजांचे सुद्धा कूट अभंग एवढे गोड आहेत, एवढे गोड आहेत. हो, पण वाचायची तसदी घेतली तर आपले मराठी भाषेतल्या आपल्या मंडळींनी जर आपण आपल्या मराठी भाषेतलं सौंदर्य पाहिलं नाही, वाचलं नाही, तर आपणच आपल्या भाषेचे मारेकरी होतो. हो, म्हणून आपल्या मुलांना घरी मराठीत बोलण्याची सवय लाव. हो, आई ह्या शब्द किती किती गोडवा आहे. हो, पण आता घरोघरची आई लुप्त झालेली आहे. हो, मम्मा आली, मम्मी आली. मम्मी पेक्षा आता शॉर्टकट निघाले मम्मा. हो, उद्या न जाणं मामा पण म्हणतील, जेंडरच बदलून टाकतील. हो, आपल्या मूळ भाषेतला गाभा, मूळ भाषेतली माया, प्रेम, आई या शब्दातला गोडवा हो जगात इतरत्र कुठल्याही भाषेतलं नाही. हो, काय गंमत आहे पहा. आपण कुठेही गेलो तरी समजलं पाहिजे मराठी भाषेत आहे. हो, का समजू नये. हो, गंमत आहे. ट्रेन मधून बसताना पण समोरचा माणूस सामना घेऊन बसलेला होता एकदा. हो, आपल्या मांडीवरती मी समोर बसलो होतो. हो, तो मला विचारतोय कितना बजा. मी बोललो हे सामना कोणाचा आहे. तो म्हणतो माझाच आहे. मराठीत बोल की. तो म्हणतो मला काय माहिती तुम्ही मराठीत आहात. मी नसलो तरी तू बोलायचं. समजून घेणं त्याची गरज आहे. तो महाराष्ट्रात राहतो. हो, समजून घेणं त्याची गरज आहे, तुमची नाही गरज. पण हे कधी आमच्या मराठी माणसाला कळणार. हो, मी संकुचित विचार बोलतोय असं कोणीतरी म्हणेल. नाही नाही हो, माझ्या मराठी भाषे इतकं सृष्टी सौंदर्य आमच्या संतांनी एवढं लिहिलेलं वैभव ना, तुम्ही एकदा डोळे उघडून पाहाच. आमची गोड ज्ञानेश्वरी वाचा. समर्थांचा दासबोध तर आहेच, पण दासबोधाची भाषा समर्थांनी लिहिलेली खडकाळ आहे. त्या मनाने माऊलीने लिहिलेले माझ्या मराठाची बोल कौतुके अमृता, कितीतरी गोड गोड माऊलीने लिहिले. हो, अमृता ते पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके ओळखे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अलौकिक आणि अद्भुत अशा भाषेमध्ये संत जीवन काय असतं ते ज्ञानेश्वर महाराजांकडे पाहिल्यानंतर कळतं. ज्ञानेश्वर महाराज पाया कळसावरती जाऊन तुकाराम महाराज बसलेले वयाच्या 42व्या वर्षी. हो, 20व्या वर्षी महाराजांनी परमार्थ चालू केला. आपल्यासारखेच जगले, आपल्यासारखेच जीवन जगत असताना पुरुषार्थ केला बाबा. हो, भक्तीचा पुरुषार्थ साधला आणि तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. कित्येक मंडळी नास्तिक आहेत, ते मुद्दाम खवचटगिरी करतात. ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला का? खरंच बोलवला. आणि आपलाच वारकरी म्हणतो हो म्हणायचं, हो म्हणायचं. हो, बोलवला काय? हो, बोलवला काय? बोलवलाच. हो, तो म्हणतो कसं काय? तो म्हणतो तुझ्यासारखा माणूस ज्ञानेश्वरी वाचायला बसतो, त्याच्यात रेड्याला बोलवल्यासारखंच आहे. हो, कळलं की नाही? कधी उघडून पान पुस्तकाचं बघितलंय का? कधी शाळा सुटल्यानंतर? शाळा सुटली तुझी, तिथून कधी अभ्यासाचा मी तुझा संबंध नाही, पण आता पारायणाला येऊन बसतो. अशा असंख्य महाराष्ट्रातले रेडे हो, त्यांना ज्ञानेश्वरी शिकवली आमच्या मामीने. तेवढा चमत्कार आहे. तसे तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले असतील का? गेले म्हणजे गेलेच. संत गेले नाहीत. हो, ते आजही त्यांच्या वाङ्मयाच्या रूपानं जिवंत आहे.
कोण म्हणतो ज्ञानेश्वर महाराज गेले? ज्ञानेश्वरी वाचा. हो, संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांचे मृत्यूपत्र आहेत. माणूस मृत्यूपत्र कधी करतो? कधी करतो? त्याला कळतं की माझ्या नंतर माझ्या संपत्तीचं, इस्टेटीचं माझी पोरं वाटोळ करणार आहे. त्यावेळी शहाणा बाप वकिलाकडे जातो. आजकाल फार समाजामध्ये विचित्र परिस्थिती. जेवढं तुम्ही आचरणाच्या उंचीवर जाल, जेवढं गावाच्या डोंगरावरती उंच जाल, तेवढी गावातली घाण जास्त दिसते. जसं तुम्ही तुमच्या टेरेसवर जाल तसं तुमच्या बिल्डिंगच्या भोवतीची घाण तुम्हाला जास्त दिसणार. कुठलं नाला कुठला आहे, कुठलं गटार कुठलं आहे. हो, आता किती वरती गेलेत तरी तुम्हाला आता खालचं काही दिसणार नाही. आता वरतीच जायचं. हो, तर गंमत अशी झाली. आचरणाच्या उंचीवर नेणारे हे संत जगावेगळे आहेत, जगावेगळे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी, संतांनी तुम्हा मला आपल्या जीवनाचं मर्म समजून सांगितलं. म्हणून संत हे जगाला आवश्यकच आहे. हो, संत कशासाठी हवे आहेत? त्यांचे विचार आणि आचार ऐकण्यासाठी. हो, संत जसे जगले तसे बोलले, जसे बोलले तसे जगले. बोलल्यासारखं वागणं फार सोपं आहे, फार सोपं आहे. महाराजांचं एक प्रमाणच सांगतो तुम्हाला. बोले तैसा चाले, बोले चाले त्याची ओढावी पाऊले, वंदावी पाऊले. बोलणं आणि तसं करणं हे फार अवघड काम आहे, अवघड काम आहे. हो, आपल्याशीच आपण प्रामाणिक असणं याला फार मोठी तपश्चर्या लागते, फार मोठी तपश्चर्या. म्हणून संत, कोण संत, कुणाला संत म्हणतात? कैसे संत जगी. त्यांचं कर्म तर बाजूलाच राहिलं, पण पहिला संत कोणाला म्हणावं? संत कसे असतात? संत शब्द जर उलटा केला तर आपल्याला संत समजते. तसं म्हणजे कसं? जो बोलतो तसा वागतो त्याला संत असं म्हणतात. फार सोपी वाटते. पहा, तुम्ही स्वतःशीच निश्चय करा, उद्या मी चहा पिणार नाही. सकाळ उद्या उठल्यानंतर पहा तुम्हाला तुमचा निर्णय टिकवता येतो का? फार अवघड आहे, फार अवघड आहे. त्यामुळे बोलणं तसं वागणं हे फार अवघड आहे. संतत्वाची काही लक्षणं सांगितलेली आहेत. आपण साधारण साधू किंवा संत कोणाला म्हणतो? ज्याच्या गळ्यात टपोऱ्या माळा आहेत, ज्याचा वेश भगवा आहे, आपल्या दृष्टीने तो साधू आहे. पण महाराजांचे, संतांचे विचार वेगळे आहेत. ते म्हणतात, भगवे तरी श्वान सहज त्याचा वेश, निवडे ढाबडाव भावांगी. जर भगव्या कपड्यात साधू असेल तर कुत्र्याचा रंग सुद्धा भगवा असतो. साधू ही वृत्तीचं नाव आहे. साधू सुटाबुटातही असू शकतो. समाजातली अशी किती साधू वृत्तीची माणसं दिसली मला, की जी ऑफिस मध्ये काम करीत असताना अतिशय सज्जनतेने काम करतात. शुद्ध आचार विचाराची माणसं असतात. आणि कितीतरी असे गोंधू लोक मला भेटले, जी टपोऱ्या माळा घालून समाजाला फसवत असतात. त्यामुळे संत कोण, साधू कोण
ज्याच्या वृत्ती संताकार झाली तो साधू आहे, तो साधू आहे. हो. आणि म्हणून साधू होणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. हो. कपडे रंगवणे याचा अर्थ साधू नाही. हो. साधुत्वाविषयी विचार करताना संतांनी आपल्या संपूर्ण शरीराभोवती त्या विचाराचा परामर्श घेतलेला आहे. हो. कोण साधू, कोण साधू नव्हते ते संत करिता कवित्व संतांची आप्त ते नव्हते संत कोण, साधू कोण. हो. त्याची संत, त्याची संत, त्याची संत, कैसे संत. महाराजांचा हा फार गोड अभंग आहे. 3 दृष्टांताने ते दृष्टांत सांगतात. ते म्हणतात ते कसे असतात. अभंगाच्या पहिल्या चरणातून लिहितात,
मध्ये हरी हरी पाणी हो, मध्ये हरी हरी पाणी, मध्ये हरी हरी पाणी. संत कोणती क्रिया करतात? महाराज लिहितात, अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी. अर्भक कोणाला म्हणतात? हो, ज्याला शी आणि शू कळत नाही त्याला अर्भक म्हणतात. हो. महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे अर्भकाला शिकवणं अवघड आहे. हो. काय गंमत आहे पहा. लहान मुलांना शिकवणं हे सगळ्यात अवघड काम. शिशु वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षिका, हो, त्यांना पहिलं आई कसं व्हावं हे त्यांना पहिलं शिकायला लागतं. एका मुलाला शिक्षणासाठी आपल्या वडिलांनी शाळेमध्ये ते प्राध्यापक, हो, मुलाला मांडीवर घेतलेला आहे. हो. आणि पाठीवर धरून श्री, त्या पोराचं बोर्ड धरलेलं आहे. श्री म्हण श्री. आपल्या मुलाला शिकवता येते. ग म्हण ग, ने शा. तेवढ्यात त्यांच्या कॉलेजमधले एक मित्र रस्त्याने जात होते. त्याने ह्या सरांचा आवाज ऐकला. ते म्हटले सर, ते सर विचार करू लागले यांचे मित्र. ते म्हटले गुरुजी आता श्री गणेश शिकतायत? त्यांना आश्चर्य वाटलं. हो. त्याने रस्त्यावरूनच विचारलं, अहो सर तुम्ही आता श्री गणेशा गिरवताय? ते म्हटले मी नाही करत, माझ्यासाठी नाही करत, माझ्या मांडीवर माझं लहान बाळ आहे, हो, त्याला घेऊन बसलोय आणि त्याला मी शिकवतोय श्री गणेश. एकदा शिकवणं म्हणजे दोनदा शिकण्यासारखं आहे. हो. शिक्षण हे अतिशय आताच्या काळात अवघड गोष्ट होऊन बसलेली आहे. आमच्या वेळी शिक्षण फार सोपं होतं. आई वडिलांना टेन्शनच नव्हतं. ते एकदा फक्त शाळेत बसवायला यायचे, नंतर ते काय शिकतं हे कधीच विचारायला यायचे नाही. प्रगती पुस्तक नेऊन द्यायचं. ते प्रगती पुस्तक असलं ते अधोगती पुस्तकच असायचं. हो. ती पण सही वडिलांच्या समोर प्रगती पुस्तकावर सही घेण्याची आमची हिंमत नसायची. आई ते काम उरकायची. हो. वडिलांचा मूड बघून ती हळूच प्रगतीपत्रक पुढे करायची. महाराज किती गोड लिहितात. ही त्यावेळची भाषा आहे महाराजांची. 16व्या शतकात. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी. त्यावेळी शाळेमध्ये गुरुजींना पंत असं म्हणायचे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गुरुजींना पंतोजी असं म्हणायचे. त्यावेळच्या शिक्षकांचा वेशही तसा असायचा की समोर बघितल्यानंतर ते शिक्षक आहेत हे सांगावंच नाही लागायचं. हो, खरी गोष्ट आहे. तो बालपण आम्ही उपभोगलेला आहे. अगदी जवळ भरदार मिशी असायची, हो, गुरुजींची. हो, धोतर असायचं, सदरा असायचा, काळा कोट असायचा त्याच्यावरती, आणि हातामध्ये काठी असायची. त्यावेळी मुलाला का मारलं अशी आई बापाची शाळेत जाऊन गुरुजींना विचारायची हिंमत नसायची. आता इथे कोण शिक्षक बसले असतील, त्यांनी एखाद्या त्यांच्या वर्गातल्या मुलाला मारून दाखवा. नाही त्यांची नोकरी अडचणीत आली तर मला विचार. त्यावेळी लहानपणी आमच्या एक गाणं होतं, हो, छडी लागे छमछम विद्या येई गमगम. खरोखरच आताच्या मुलांचं बालपण हरवलेलं आहे. आमच्या वेळी पाटी होती, पाटी, दगडाची पाटी असायची. ती आपली घेतली, त्याच्यात सगळं, दप्तराची भानगडच नाही. पाटी घेतली की आपल्या शाळेत गेला. एका पाटीवर अभ्यास भागे ना म्हणून त्याला जोड पाटी आली नंतर. हो, जोड पाटी असायची, ती घेतली की आपल्या शाळेत. हो. आता गंमत अशी झालेली आहे, आता मुलांच्या हातात पाटी नाही, पाठीवर शाळा. आमच्या वेळी पाटीत शाळा, पण आता मुलांच्या पाठीवर शाळा आहे बघा.
त्या पहिली दुसरीत जाणाऱ्या मुलाला एवढी पुस्तकं बघितल्यानंतर त्या आई वडिलांच्या काळजाचं काय होत असेल. हो, बालपण हरवलेली आताची पिढी आहे. हो. खेळायला ग्राउंड नाही. आमच्या वेळी मोकळं होतं सगळं. मुंबईत, हो मुंबईत, हो. आता ते खेळतात घरात बसून. 4 भावंड असतात, एक ह्या कोपऱ्यात एक त्या कोपऱ्यात. 4 कुठली, आता एकच. हो हो, एक असतं त्या कोपऱ्यात बसलेला असतो, काहीतरी करत असतो दिवसभर. हो. आणि ही पण मोकळी होते. ते रडतंय पाळण्यातलं, नशीब त्याला देत नाही, त्याला पण देत असेल. हो, बघत बस, ही शेजारणी बरोबर गप्पा माराय मोकळे. हो. बालपण हरवत चाललेली ही पिढी, खरोखरच आपल्याला आत्मचिंतन करण्याची आवश्यकता. त्यावेळेचे पंतोजी म्हणून महाराजांनी लिहिले, अर्भकाचे साठी पंथी हाती धरली पाठी. हो. पंतोजी रस्त्याने चालले. त्यावेळी गुरुजी हे त्या गावाचे शिक्षक असायचे बघ. त्यावेळी भारत अशिक्षित होता, शेतकरी होता. गावात पत्र आलं तर गावचे गुरु 2, एक शाळेतले मास्तर, दुसरा पोस्ट मास्तर. हो. त्या दोघांजवळ गावातली कोणाची चिठ्ठी आली तर शेतकरी न्यायचे, वाचायला न्यायचे आणि त्यांच्याकडून वाचून घ्यायचे. त्यामुळे शाळा हे विद्येचं माहेर खरं. परंतु जिल्हा परिषदेच्या शाळांमधून खेड्यापाड्यात ज्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांना ह्या गोष्टीचा फार अनुभव येईल. हो, खरोखरच गावात शिक्षण झालेलं हे सर्वार्थानं शिक्षण असतं. गुरुजींच्या घरी काम करावं लागतं. म्हणजे आपली पूर्वी पर्वत पद्धत आली वेदांच्या काळची, गुरुजींच्या घरी सगळं करायचं. तसं जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या गुरुजींकडे सगळं करावं लागतं त्या विद्यार्थ्याला. हो, झाडू मांडण्यापासून सामान हात आणण्यापर्यंत मॅडम सांगतील तसं. काय गंमत आहे पहा. एकदा विद्यार्थ्याला धडा घालून दिला हो की शाळेमध्ये सगळी पोरं त्या अभ्यास करत असणार. हो, गुरुजी आपले बाहेर कुठेतरी तंबाखूचा बार भरणार. हो, जिल्हा परिषदेच्या बऱ्याचशा शाळेत अशा गमती पाहायला मिळतात. हो, गंमत अशी झाली. एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एक दिवशी गुरुजींनी असंच एक अवघड गणित मुलांना सांगितलं. हो, आणि गुरुजींनी 8-10 दिवस सुतक असल्यामुळे काय दाढी केली नव्हती. खुर्ची आणली आपली आणि बाहेर व्हरांड्यात बसले. न्हाव्याला बोलवलं गावातल्या. हो, आणि त्याला दाढी करायला लावली. हो, चांगला त्या न्हाव्याने पण. हो, पूर्वीचे न्हावी हे गावचं वर्तमानपत्र असायचं. हो, सगळ्या बित्तम बातम्या त्याच्यातर्फे गुरुजींना कळायच्या. हो, चाळीतलं जीवन सुद्धा आता असंच आहे बाबा. पूर्वी सार्वजनिक व्यवस्था होती शौचालयाची, तेवढे अख्ख्या चाळीतल्या वर्तमानपत्र किती असायचं रांगेत. काय झालं चाळीमध्ये, कसं कळलं, तरुण पिढीला काही कळणार नाही. तो आनंद आम्ही घेतलेला आहे. गिरण गावात माझं आयुष्य गेलं. हो. तर हे गुरुजी बाहेर दाढी करून घेत होते असे. दाढी करून घेत. गंमत अशी झाली. हो, साबण विबण लावला न्हाव्याने मस्त पैकी. हो, आणि नेमकं त्याच दिवशी इन्स्पेक्शन होतं. हो, इन्स्पेक्शन. न्हावी आपला गप्पा मारतोय, दाढी करतोय. हो, वस्त्रा फिरवला, अर्धा इथपर्यंत आला. तेवढ्यात शिक्षण अधिकाऱ्यांची जिल्ह्यातून जीप आली आणि ती शाळेच्या समोर उभी राहिली. हो, न्हाव्याला समोर दिसली. गुरुजी आपल्या रंगात डोळे मिटून दाढी करण्याचा आनंद घेत आहेत. हो, न्हाव्याची अशी असते व्यवस्था. तो दाढी करणाऱ्याच्या हातात आरसा द्यायचा, म्हणजे आपण बघायचं. आताच्या सारखी व्यवस्था नव्हती. हो, समोर आरसा लावलेला आहे, पीठ केलेलं आहे, असं नसायचं. गंमत अशी झाली, जीप थांबली आणि शिक्षण अधिकारी उतरले खाली. नावाने ओळखलं, साहेब आलेले दिसत आहेत. त्याने गुरुजींच्या हातातला आरसा वाढला खासकन. हो, आणि गुरुजींना सांगू लागले, गुरुजी गुरुजी. तेवढ्यात ते साहेब व्हरांड्यातून जवळ आले. साहेबांना बघितलं आणि गुरुजींची बोबडी वळली. हो, गुरुजी उठून वर्गाकडे धावू लागले. हो, न्हावी त्यांच्या मागून, गुरुजी दाढी दाढी दाढी. अधिकारी म्हणाले, आता तू नको करू, उरलेली दाढी मीच करतो. हो, फार मोठ्या जिल्हा परिषदेच्या शाळेमधून या पंतोजींच्या फार मोठ्या गोष्टी आहेत.
हो. कारण जिल्हा परिषदेच्या शाळा मी फार जवळून पाहिलेल्या आहेत. जसे गुरुजी असतात तसे विद्यार्थी सुद्धा इरसाल असतात. हो, गुरुजीच नसतात, विद्यार्थी सुद्धा त्यावेळी इरसाल होते. हो. गंमत अशी झाली, एका शाळेमध्ये हे मी सांगतोय असं नाही, अनुभव घेतला खेड्यातून फिरताना. एका शाळेमध्ये मामा गुरुजी आणि भाचा विद्यार्थी. हो. भाचा फार उपद्व्यापी. हो. पण भाच्याची आणखी मामाची कधीच एका वर्गात गाठ नाही झाली. पण एक वर्ष असं आलं, ज्या वर्गावरती मामा शिक्षक, वर्ग शिक्षक, त्याच वर्गामध्ये भाचा पण. हो. वर्गात काही कमी जास्त झालं, हो, या भाच्याच्या नावाने सगळे सांगायचे, यांनीच केलं. भाचा असल्यामुळे नाजूक नातं. हो. मामाने कधी भाच्याला दुखू नये, प्रसंगी शेवटपर्यंत तोच उपयोगी पडतो. पण गुरुजींनी भाच्याला कधी दुखावला नाही. हो. पण भाच्याची वात्रटगिरी वर्गात जास्त वाढू लागली, खूप वाढू लागली. कर्म धर्म संयोगानं एक दिवशी गुरुजी शिकवत असताना, म्हणजे मामा शिकवत असताना, शिपाई पुडा घेऊन आला, मिठाईचा पुडा. खेड्यातली शाळा जिथे बटर ही सुद्धा मिठाई होती. हो, लहानपणी. हो. मिठाईचा पुडा घेऊन आला शिपाई. हो. सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित झालं आणि ते त्या मिठाईकडे बघू लागले मुलं. गुरुजींनी हेरलं की मुलांचं लक्ष अभ्यासातून उडालेलं दिसतंय आणि ते सगळे मिठाईकडे बघतायत. कर्मधर्म संयोगाने शिपाई आला परत वही घेऊन, तुम्हाला तातडीनं मुख्याध्यापकांनी बोलवलंय. बरं बरं, तू चल पुढे, मी येतो. गुरुजी म्हणाले, आता हे मिठाईचं काय करायचं? घेऊन जाणं तर बरोबर नाही दिसत. हो. बरं, ठेवावी का हरामखोर भाचा बघतोय समोरून, मला माहिती आहे त्याचं डोळा ह्या मिठाईवरती आहे आणि मी त्याला काही ओरडणार नाही, तिथे जाणू नये. काय करावं काय करावं? गुरुजींना हो युक्ती सुचली. गुरुजी म्हणाले, मला मुख्याध्यापकाने तातडीच्या कामाला बोलवलेलं आहे. हो. माझा गावातला एक मोठा शत्रू आहे, त्याने ह्याच्यात विष घालून मला पाठवलेलं आहे मारण्यासाठी. ह्याच्यामध्ये मिठाई आहे आणि त्याच्यात विष आहे. त्यामुळे मी गेल्यानंतर 10 मिनिटात परत येणार, परंतु कुणी या मिठाईच्या खोक्याला हात लावायचा नाही. हो. असं म्हणून गुरुजी गेले मुख्याध्यापकांच्याकडे. गेल्यानंतर सगळे मुलं जमली त्या पुण्याभोवती. त्यावेळची मिठाई मुलांना खेड्यातल्या कुठे मिळत आहे. सगळे टेबलाभोवती गुरुजींच्या जमले. हो. सगळ्यांच्या तोंडाला मुलांच्या पाणी सुटलेलं, पण हात कोणी घालायचा? हो. सगळेजण एकमेकाला सांगू लागले, अरे विष आहे त्याच्यात, विष. हो. भाचा होता, भाच्याने पहिला हात टाकला. अरे विष आहे त्याच्यामध्ये. गपरे, माझ्या मामाला मी आज कधीपासून ओळखतोय. माझा मामा आहे तो. कळलं ते. उघडलं त्यांनी आणि भाच्यानेच पहिला त्या मिठाईवरती हात मारला आणि कबरा भरला. मग इतर विद्यार्थी काय ऐकतात काय? हो. सगळ्यांनी तो 2 मिनिटात पुढा फस्त केला, त्याचे तुकडे बाजूला वर्गात टाकले. 10 मिनिटांनी गुरुजी आले. आल्यानंतर सगळा वर्ग चिडीचूप. गुरुजी आल्यानंतर गुरुजीने ओळखलं हे काय झालेलं आहे ते. हो. गुरुजी म्हणाले, मी येईपर्यंत तुम्हाला गणित सांगितलं होतं, ते केलं का? ते म्हटले हो हो. गुरुजी, ते अवघड गणित होतं, पण सोडवलं का? हो सोडवलं. पण आम्हाला अजून सुचत नाही त्याच्यामध्ये काय करावं. हो. गंमत अशी झाली, गुरुजी म्हणाले, सांगा बघू त्या गणितात काय काय होतं, गणिताची पद्धत काय होती? एकालाही सांगता आलं नाही. हो. पुणे खाल्ला पुडा, जो तो एकमेकाकडे बघत राहिला आणि सगळ्यांनी भाच्याचं नाव सांगितलं. हो. कोण आहे तुमचा पुढारी? भाच्याकडे.
भाच्याला उभं केलं. मनात म्हणला, हरामखोरा तूच सुरुवात केली अशी, मला चांगलं माहिती आहे. का खाल्लास? तू म्हटलं, मामा घरी, इथे गुरुजी. गुरुजी, तुम्ही गणित घालून गेले होते की नाही? ते मला काही आलंच नाही, मला समजेत ना. हो, मग असलं गणित मला जर समजत नाही, मग जगून काय उपयोग? आपलं विष घेऊन मरून जावं. म्हणून मी त्या पुण्याजवळ गेलो, ती मिठाई घेतली आणि तोंडात घातली, आणि आता शांत बसलोय मरणाची वाट बघत. काय गंमत आहे. इरसाल विद्यार्थी, इरसाल गुरुजी, हो पंतोजी म्हणून महाराजांनी उपमा दिलेली आहे. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी. अशा शिक्षकांनी खेड्यापाड्यात जाऊन आपल्या विद्यार्थ्यांना संज्ञान करण्यासाठी हो अतीव कष्ट सोसले, आणि म्हणूनच आज आपण विद्येच्या दालनामध्ये आलेलो आहोत. महाराज म्हणतात, तैसे संत जगी किया करुणी दाविती अंगी. केवळ पंतोजीची उपमा देत नाहीत, ते दुसरा दृष्टांत देतात. ते म्हणतात, संत कसे असतात? ते म्हणतात, आईसारखे असतात. सर्व जगाने आईचा मातृगौरव केलेला आहे. ते कसे आहेत संत? तिसऱ्या चरणात सांगतात, आई जशी बाळकाच्या चालीनं चालते, बालकाचे बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. हो, आई जर बाजाराला निघाली तर ते लहान मूल सुद्धा आईच्या मागे लागतं. आई मी पण येणार, आई मी पण येणार. ती म्हणते, बाळा 5 मिनिटात मी खाली गेले ताबडतोब वरती येते. नाही नाही मला यायचंच आहे. हो मी येणार, उचलून येणार नाही, मी चालेल. हो, आई त्याच्या आग्रहास्तव त्याला सोबत घेते, रस्त्यावर येते. 5 पावलं चालल्यानंतर ते म्हणतं, आई
आई हो मुलाच्या पायाला चटके बसतात पण ते आईच्या हृदयाला जातात लोक आईच्या हृदयाला लागतात आई कबूल करून सुद्धा हो त्याला उचलून घेते हो उचलून घेते ते लहान बालक चालत असतं आईचं मोठं पाऊल पडतं पण त्या मोठ्या पावलाला त्या लहान पावलाला चालता यावं लहान पावलाच्या बरोबर म्हणून आई आपली पावलं लहान करते महात्मे सुद्धा असेच आहे जप तप कर्म उपासना वैराग्य निष्ठा या परमार्थातल्या उच्चतम गोष्टींना हो सामान्य माणसाला येणार नाही म्हणून संत लहान होतात हो ते आपल्या बरोबर येतात चला भजनाला बसू चला तीर्थयात्रेला बसू कोकाटे बाबा असेच होते की ज्यांनी तुम्हाला सगळ्यांना जवळ केलं आणि इथे परमार्थाची मुहूर्तमेढ लावली खरोखरच असे महात्मे परत परत होत नाहीत सत्पथाला लावणारे मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लागावे हो अगर्वता नव्हावे आणि पंथी महात्म्याने आपल्याला सत्पथाला लावलं म्हणूनच आज आपण इथपर्यंत येऊ शकलो त्यांनी आपली पावलं लहान केली वास्तव त्यांना गरज नाही परंतु आपण परमार्थाला लागावं म्हणून त्यांनी आपली पावले लहान केली हो ते खाली उतरले साधनेच्या स्तरावरती आणि आपल्याला मोठं केलं असो महाराज सांगतात तिसऱ्या चरणाचं आपल्याला दृष्टांत देऊन सांगतात की नाव पाण्यात उभी असते हो ती तरलेलीच आहे हो पण ती आपल्याला वाहून नेण्यासाठी उभी असते शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे नाव तुका म्हणे नाव
तीन कार्याचा वैशिष्ट्यपूर्ण उल्लेख महाराज या अभंगातून करतात. लोकशिक्षण, साधनेच्या निम्न स्तरावरती येऊन जनसामान्यांना परमार्थाची गोडी लावणं आणि नाव बनवून, हो, जातीपातीच्या भिंती तोडून यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. हो, तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. पाण्यात नाव असते, ती स्वतः तरलेली आहे, तिला तरण्याची गरज नाही. हो, ती तुम्हाला आम्हाला नेण्यासाठी तरलेली आहे, उभी आहे. हो, एक माणूस होडीत बसून आला, ह्या काठावरती उतरला, हो, आणि बाटली काढली, हो, रॉकेलची. म्हटलं आता जाळून टाकूया, आता याचा काय उपयोग आहे. महाराज होते तिथे जवळ. म्हटले, वेड्या, अरे मागून त्या बोटीत अजून हजारो माणसं पलीकडच्या तीरावरती आहेत, त्यांना परत तारायचं आहे. जाळू नये नाव पावलेने पार, मागील आधार बहुलांचा. हो, तसं संत रूपी नाव त्यांना त्रास देऊ नये. हो, तुमचा जसा उद्धार केला तसे अगणित अज्ञानी बालक या जगतामध्ये आहेत, जे उद्धाराची वाट पाहत आहेत. बरं, ते उद्धार करताना नाव अशी म्हणते का, माझ्यात फक्त गोऱ्या लोकांनी बसायचं, गोऱ्या गमते. हो, माझ्यात फक्त स्त्रियांनी बसायचं. हो, नाही नाही, तुम्ही कोणी असा, नावेमध्ये कोणीही बसला, हो, रेडा जरी बसला, घोडा बसला, गाढव बसला, हो, ही सगळी माणसाचीच रूप आहे. आपल्यात प्रत्येक प्राणी आहे. हो, जरा निरखून बघा म्हणजे कळेल. माणूस हा अनंत प्राण्यांचं भांडार आहे. हो, एखादा काम करून घेण्यासाठी चांगलं बोलू लागला की आपण म्हणतो कसं पोपटासारखं गोड बोलतोय, काहीतरी काम असणार. हो, सोबत चाललेलो आहोत, सोबत चाललेलो आहोत. मित्र ह्याच्या पुढे गेला लांब टांगा टाकत, कोणतं कुठे घोड्यासारखा पळतोय. हो, आपल्यामध्ये प्रत्येक प्राणी लपलेला आहे बघा. हो, काही माणसं ही कुत्र्यासारखी इमानी असतात, त्यांच्याशी कधीही व्यवहार करा, इमानी आहे. काही माणसं कोल्ह्यासारखी धूर्त आहेत, काही कावळ्यासारखी आहेत. हो, फक्त आपल्या गोष्टीवरती डोळा ठेवून असणारे. आपल्यामध्ये बरेचसे असे प्राणी आहेत. हो, मी नेहमी सांगत असतो, प्राणी जितके त्यांच्या स्वभावाशी प्रामाणिक आहेत तेवढा माणूस नाही. त्याच्याकडून घेण्यासारखं कुत्र्यापासून इमान घ्यावं. हो, पोपट्यापासून गोड बोलणं घ्यावं. हो, घोड्यापासून वेग घ्यावा. गाढवापासून ओझं घेण्याची क्षमता शिकावी. प्रत्येक प्राणी आपल्याला काहीतरी शिकवतो. पहा तुम्ही, खेड्यात ह्याचा आम्हाला फार अनुभव येतो. हो, एखादा बाप जर तालुक्याच्या ठिकाणी उतरला रात्री 12 वाजता, घरी जायला एसटी नाही रात्री, ते आपल्या मुलाला फोन करतं, बाळो, अरे मी स्टँडला उतरलोय, बाईक घेऊन ये मला न्यायला. तो म्हणतो, बाबा मला कशाला, आता रात्री 12 वाजले, रिक्षाकारांनी या. ज्याला 25 वर्ष आपण ताजं अन्न दिलं, हो, तो आपल्यासाठी यायला कंटाळा करतो. पण कधी काळी तुमच्या दरवाज्यात असलेल्या कुत्र्याला तुम्ही खाऊन उरलेलं शिळं अन्न टाकलं, तुम्ही बेड्यापर्यंत आलात, त्याला चावू लागली, ते धावत तुमच्यापर्यंत येतं, वेशीपर्यंत. तुमची पिशवी तोंडात दिली तर ते पिशवी घेऊन तुम्हाला घरी येतो. कुत्र श्रेष्ठ की कुत्र श्रेष्ठ नाही का? हो, माफ करा, खरं बोलतो. हो, प्रत्येकाची अवस्था ही अशीच आहे. संत जितकं आपल्याला सत्य शिकवतात तेवढं जगामध्ये कोणी शिकवत नाही. हो, बाप स्वार्थासाठी शिकवणार नाही, आई मायेसाठी शिकवणार नाही. हो, म्हणून दोघांचं कार्य एक करणारे संत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पती कीर्तिवान. म्हणून संतांसारखे जगामध्ये लोकशिक्षक या महाराष्ट्रात अवतरले, म्हणून आज महाराष्ट्र सर्व देशामध्ये संस्कारक्षम आहे. आज सगळी राज्य आपल्या देशातली ही महाराष्ट्राला फॉलो करतात. महाराष्ट्रात काय घडतंय, विचित्र घडतंय. हो, 2चे 4 होत आहेत, तिकडे 8 होत आहेत. हो, कळलं की नाही? तेव्हा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.
हो, महाराष्ट्रात जितकं साक्षरतेचं प्रमाण आहे तेवढं प्रमाण इतर राज्यामध्ये अभावाने आहे. अभावाने आहे. पण साक्षर आहेत, पण अत्युच्च शिकलेले नाहीत. हो, आपले मुलं IAS व्हायला पाहिजे, IPS व्हायला पाहिजे. जे प्रमाण इतरांच्या राज्यांच्या तुलनेत बिहार सगळ्यात मागे आहे, परंतु शिक्षणाच्या बाबतीत ते लोक वरच्या रँकचं फार पुढे आहेत. आपली मुलं तशी व्हायला पाहिजे. हो, आपली मुलं तशी व्हायला पाहिजे. कीर्तनाच्या माध्यमातून आम्हाला त्यांना ऊर्जा देण्यासाठी एवढंच आम्ही त्यांच्यासाठी करू शकतो. हो, आपल्या मुलांना चांगलं वळण लागलं पाहिजे. हो, देश आज महाराष्ट्राकडे बघतो. आपण सगळे हिंदू आहोत. हो, ह्याचं जरा तरी भान ठेवत चला. हो, मी जिथे जिथे जातो हो तिथे परखडपणे बोलतो. हो, हिंदुत्वाविषयी, माझ्या धर्माविषयी बोलायला मला काय अवघड आहे? तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात का? हो, मी नेहमी सांगतो माझा कोणताही रंग नाही. मी भगवा नाही, निळा नाही, हो लाल नाही. माझा एकच रंग आहे, तो म्हणजे पांडुरंग. हो, एकच रंग. हो. पण हा देश वाचवायचा असेल तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी होते. सगळ्यांची आपल्या जबाबदारी होते. प्रत्येक हिंदूच्या घरात 2 अपत्य हवीच हवीच. आपल्या मुलींना सुनांना जरा शिकवा. माझं वय झालेलं आहे म्हणून मी अधिकाराने बोलू शकतो. बाहेरच्यांची 10-11 आपली 2 कुठे पूर्ण? हा ढाचाच लोकशाहीचा बदलायचा आहे. मोठं चाललेलं आहे. प्रत्येक घराघरात आम्ही फिरतो म्हणून तुमच्यापर्यंत सांगतो. प्रत्येक हिंदूच्या घरात 2 अपत्य हवीच. हो, आपल्याला आपला देश राखायचा आहे ना. 25 वर्षांनी पहा काय होत आहे. हो, तेव्हा प्रत्येकाने आपल्या धर्माविषयी राष्ट्राविषयी अभिमान बाळगू नये काय? प्रत्येक आपल्या त्याचं कर्तव्य आहे. ही आमची वारकरी मंडळी आहेत, भाविक सगळी मंडळी आहे. कळलं की नाही? ज्ञानोबा तुकोबाची अहिंसेच्या विचाराची आहे, परंतु माझं राष्ट्र रक्षणासाठी आमचे शिवछत्रपती सुद्धा आहे. शिवछत्रपतींच्या वेळी हेच मावळे होते ना. हो, भगवान श्रीकृष्णाने क्रांती केली त्यावेळी हेच गोपाळ होते. आणि म्हणून आपल्या देशामध्ये आपला देश आपल्याला टेकवायचा असेल तर आपल्या विचारांची कास बळकट पाहिजे. हो, देव करो कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम तुमच्यामध्ये निर्माण हो अशी मी जगन्नियंत्या परमेश्वराला प्रार्थना करतो. तुम्ही सगळ्यांनी मला बोलवले या ठिकाणी म्हणून तुमचे सगळे धन्यवाद. इथे आल्यानंतर मी सगळी मंडळी माझ्या कुठे ना कुठे कीर्तनाला कार्यक्रमाला असणारी मंडळी आहे. हो, तुम्हाला सगळ्यांचं तुमचं दर्शन घेतो. मला फार आनंद झाला तुमच्यात येऊन. मंडळाचे अध्यक्ष या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. तुम्हाला दीर्घ आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त हो अशी मी भगवंताचरणी मी प्रार्थना करतो. गुरुजींना सांगतो, गुरुजींच्यामुळे माझं येणं घडलं. हो, गुरुजी तुमच्यावरती सदैव तुमच्यात राहो अशी प्रार्थना. गेली 50 वर्ष माझ्या सोबत आहे. हो, गेली 50 वर्ष बऱ्याच खेड्यापाड्यात कथा कीर्तन करता करता आम्ही ह्या वयापर्यंत आलेलो आहोत. हो, त्यामुळे त्यांचा शब्द मी वडील भावाचा शब्द आहे, मी टाळू शकत नाही. आज माझी तब्येत बरी नसताना सुद्धा बोलताना त्रास होतो. हो, पाहिजे तशी एनर्जी नाही लावता येत, परंतु तुम्ही सगळे मायबाप आहात. मी घरातला कार्यक्रम करतोय, तुम्ही मला सांभाळून घ्याल अशी अपेक्षा आहे. मातृवर्गाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. तुम्ही संध्याकाळी वेळ काढून या ठिकाणी कीर्तनाला येता. वास्तविक संध्याकाळ हा प्राईम टाइम आहे. हो, घरातला जो इडियट बॉक्स आहे त्याच्या समोरून तुम्हाला ओढून इथे समोर कीर्तनाला आणणं हे आव्हान आहे आजच्या काळात. हो, मी जिथे जातो तिथेही सांगतो. मी मुंबईतला आहे. हो, त्यामुळे मला ते सगळं माहिती आहे. प्रत्येक घरात कीर्तनाला ज्यावेळी जातो आम्ही, त्यामुळे त्या घरात गेल्यानंतर कीर्तन साधारण 9चं असतं. त्यामुळे 7-1 वाजता आम्ही त्या मंडळाच्या तिथे कीर्तन मंडपात जातो. तिथे कुठेतरी आमची व्यवस्था केलेली असते कुठल्या तरी घरात. मग त्या घरात घेऊन जातात कार्यकर्ते. बेल दाबली की घरात अंधार. हो, शांतता, चिडीचूप, फक्त एकच चालू आहे समोर. हो, सगळे बघतायत. दरवाजात आम्ही आहोत. तो कार्यकर्ता सांगतो, ताई, बाबा बाबा. ती रागाने अशी बघते बाहेर. अंधारात आम्हाला तिचं काही चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन दिसत नाही, पण तिला राग आलेला असावा.
हो, ती उठते आणि बटन दाबते, लाईट पसरतो. हो, ती पोरीला सांगते म्हणजे बाबाला नेऊन पाणी दे. ती जर रंगात आलेलं असतं ते समोरचे, मालिका त्यावेळी टॉपला असते. हो हो हो, कळलं की नाही. ती आईवरती डोळे खाते, तू दे, तुला द्यायला काय होतं. आम्ही म्हणतो राहू द्या राहू द्या राहू द्या, पाणी पोचलं पाणी पोचलं. हो, आम्ही आमचं समाधान करून घेतो. हो, आम्हाला समाजाचा राग येत नाही बाबा, कारण बांधिलकी यांच्याशी नाही, संतांशी आहे. हो, समाजावरती कसं रागावून चालेल. हो, प्रत्येक आपलं घर हे आता थिएटर झालेलं आहे. वेगळ्या थिएटर मध्ये जाण्याची गरज नाही, घरातच थिएटर आहे. हो, मग घरात, ज्या घरात दिवे लावण्याच्या वेळी दिव्या दिव्या दीपोत्कार, कानी गुंडले, मोतीहार असं कुठल्याही घरात आता ऐकू येत नाही. हो, घरांची थिएटर झालेली आहेत. मग अशा घरांना थिएटराने मारल्याशिवाय ते मारणार कधी कीर्तनातच. म्हणून आपल्या घराचं थिएटर करणं. हो, संध्याकाळच्या वेळी आपल्या धर्माची असणारी दिवे लावण्याची वेळ आहे. दिव्याच्या प्रकाशामध्ये आपण दिवाळी साजरी करतो. दिवा लावतो म्हणून दिवाळी. जर घरी तुम्ही दिवा लावलात रोज, तर रोज तुमच्या घरी दिवाळी आहे. आपले संस्कार आपण सोडले. हो, नाही लावलाय ना, कायमचा 24 तास. हो, बल्बचा प्रकाश वेगळा आणि ज्योतीचा प्रकाश वेगळा. कळलं की नाही. ज्योती म्हणजे जे मांगल्य आहे, जी पवित्रता आहे, ते त्या इलेक्ट्रिकच्या बल्ब मध्ये नाही. तो कदाचित प्रकाश जास्त देत असेल, परंतु दिव्याचं मांगल्य, दिव्याचं पावित्र्य ते दिव्यालाच आहे. देव करो तुमच्यामध्ये या निमित्ताने काही उतरलं तर ह्या कीर्तनाचं सकल टोळ झालं होईल. ह्या मंडळींनी हा सगळा सप्ताह केला ते आपले संस्कार रुजण्यासाठी. मला तुमचं नाव फार आवडलं मंडळाचं. हो, संस्कृती जतन मंडळ, म्हणून मी आज एवढं बोललो. ही आपली संस्कृती आहे आणि तुम्ही ते जतन करण्याचा वारसा घेतलेला आहे बाबा. हो, हे मी आगळं वेगळं नाव या मंडळाचं, एवढी हँडबिल मी पाहिली महाराष्ट्रातली, पण हे आगळं वेगळं नाव संस्कृती जतन मंडळ मला फार आवडलं. हो, असे संस्कार रुजवणारी तुम्ही मंडळी आहात. म्हणून महाराष्ट्रातले कीर्तनकार आपल्याला सांगत असतात. महिला मातृवर्गाची फार मोठी उपस्थिती या ठिकाणी असते. मला कल्पना आहे आता जेवण आहे, त्यामुळे अजून येत आहेत, अजून येत आहेत. बरं झालं, उशिरा का होणार, कीर्तन आहे त्यांना माहिती झालं. हो, माझं एकदा पुण्यात कीर्तन होतं. हो, 7 ते 9 कीर्तन. मी कीर्तनाला गेलो तर गल्लीत कोण नव्हतं, शिक्षक. ते म्हटलं कीर्तन इथेच आहे ना. ते म्हटलं हो इथेच कीर्तन आहे. मग माणसं कुठे आहेत? ते म्हणते वाजायला लागू द्या. वाजायला सुरुवात झाली तरी कोणीच नाही. हो, म्हटलं असेल ते असेल, कीर्तन आपल्याला देवासाठी करायचं आहे. 7 ते 9चं कीर्तन, पण 8:30 पासून अचानक अशी काही लोक वाढायला लागली. बघता बघता तो मंडप फुल ओव्हरफ्लो. म्हटलं यांना चुकीचा टाइम सांगितलेला दिसतो. आयोजकांना म्हटलं तुम्हाला 8:30 ते 10:30 सांगितलं का कीर्तनाचा टाइम आहे ना? नाही नाही बाबा, ते बरोबर आहे, यांना बरोबर माहिती आहे. बोललो नंतर जेवण आहे का? हो हो, म्हणून ते आहे. असो, तुम्ही मंडळी मोठ्या संख्येने जेवणासाठी का होईना परमार्थ करता. परमार्थ करता हे विशेष आहे. हो, अन्न हे शरीरासाठी असावं आणि शरीर हे समाजासाठी असावं. लोककल्याणासाठी शरीर असावं. नाही तर जनावर सुद्धा खातात, आपण त्यांच्यापेक्षा रुचकर आणि स्वादिष्ट खातो. मनुष्य जन्माला येऊन किती आपण भाग्यवान आहोत. आपल्याला खारट, गोड, कडू सर्व रुची कळतात. कुत्र्याला शिळं पाकं घाला, ते आपलं खातं मिठी मारून. हो, त्याला काही कळत नाही. हो, आपण तेवढे भाग्यवान आहोत. हो, आणखीन आपण मनुष्य द्यायला येऊन किती भाग्यवान आहोत. सगळे प्राणी आडवे आहेत बघा. कुत्रा आडवा आहे, साप आडवा आहे, हत्ती एवढा बलाढ्य तो पण आडवा आहे. फक्त माणूसच उभा आहे, म्हणून इलेक्शनला पण तोच उभा आहे. हो, कळलं की नाही. तेव्हा आपण उभ्या आहोत ते कशासाठी? समाजासाठी आहोत. हो, आपलं जीवन समाजासाठी असावं. देव करो तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य चिंतितो आणि माझ्या कीर्तन सेवेला पूर्ण योगदान देतो.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम